सिंहगड हा फक्त किल्ला नाही, हा पराक्रमाचा श्वास आहे. इथल्या प्रत्येक दगडावर तानाजींच्या गर्जनेची सावली आजही जिवंत आहे. इतिहास सांगतो, शरीर हरलं तर लढाई जिंकता येते आणि जिद्द असेल तर कोणताही सिंहगड अशक्य नसतो. आज आपण या वाटेवर चालताना प्रत्येक पावलात त्या क्षणाची गूंज ऐकू येते, जिथे शौर्य, निष्ठा आणि स्वराज्याचं स्वप्न एक झालं होतं. कारण शेवटी धैर्य कधीच मरत नाही, ते पुढच्या पिढ्यांना मार्ग दाखवत जगत राहतं. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आणि आज आपण निघालोय सिंहगड या ठिकाणी. सिंहगड म्हणजे ज्याचं म्हणजे जुनं नाव होतं कोंढाणा. तर जिथे तुम्हाला माहिती असेल कदाचित की तानाजी हा मूवी ज्या किल्ल्याभोवती अवतीभोवती फिरतो तो किल्ला म्हणजे सिंहगड, ज्याचं नाव जुनं कोंढाणा होतं. जिथे आपले नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना वीरमरण आलेलं होतं आणि त्यांची समाधी देखील आहे गडावरती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांची समाधी देखील सिंहगडावरती आहे. तर आम्ही तुम्हाला दाखवूच ती, पण तिथे येण्यासाठी सिंहगडावरती येण्यासाठी तुम्हाला दोन मार्ग आहेत ॲक्च्युली. जर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर पुण्यापासून जवळपास 1 तासाच्या अंतरावरती सिंहगड आहे. आणि सिंहगडला पण येण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक म्हणजे तुम्ही ट्रेक करून येऊ शकता आणि दुसरा मार्ग म्हणजे जिथे तुम्ही विथ व्हेकल तुमच्या एकदम गडाच्या खालीपर्यंत जाऊ शकता आणि तिथून एक 10 मिनिटाचा ट्रेक आहे गडावरती चढण्यासाठी. तर हे झालं पुण्यापासून. आणि तुम्हाला जर मुंबईवरून यायचं असेल तर मुंबईवरून येण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा सिंहगड रोडला यावं लागेल आणि सिंहगड रोडवरून तुम्हाला सिंहगडच्या दिशेने यावं लागेल. आणि पुढच्या ज्या गोष्टी आहेत बाकीच्या छोट्या मोठ्या तर त्या तुम्हाला मी जेव्हा गड दाखवणार तेव्हा दाखवेन. तर चला. इथून गाड्या येतात, म्हणजे 2 व्हीलर 4 व्हीलर येण्यासाठी इथून एंट्रन्स आहे. आणि इथून तुम्ही आला की इकडे तुम्हाला दिसेल, एंट्री केल्यानंतर की इथं 4 व्हीलरचं पार्किंग आहे. आणि तुम्ही जर इकडं बघितलं राईट साईडला तर इथं 2 व्हीलर पार्किंग आहे. स्पेस भरपूर आहे, पण तुम्ही जेवढं लवकर याल तेवढं चांगलं आहे. तर स्पेस भरपूर आहे पार्किंगसाठी. पण इथं मी ते जे चेकपोस्टवरती पोलीस असतात त्यांना विचारलं तर ते बोलले जेवढं लवकर येईल तेवढं तुम्ही पार्किंग करण्यासाठी तुम्हाला जागा भेटू शकते. नंतर तुम्ही लेट केला तर पार्किंग तुमचं भेटण्याची शक्यता थोडीशी कमी आहे. त्यामुळे ट्राय करा की इथे लवकर या तुम्ही. तर चला आपण बघूया पुढे. गडावरती लवकर येण्याचा फायदा हा असतो की व्ह्यू बघा तुम्ही, म्हणजे किती सुंदर आहे. म्हणजे सूर्य इकडे उभा लागलाय आणि व्ह्यू बघा तुम्ही. बघा एवढं प्रसन्न वाटतं, एवढं वर्थ आहे ना सकाळी लवकर येणं. थोडंसं तुम्ही पार्किंग पासून पुढे आल्यानंतर ना तुम्हाला दिसतो पुणे दरवाजा. तर गडाला 2 दरवाजे आहेत. पहिला म्हणजे पुणे दरवाजा आणि दुसरा म्हणजे कल्याण दरवाजा. पुणे दरवाजापासून तुम्ही पुढे आल्यानंतर ना तुम्हाला इथे एक गडाचा मॅप दिसतो आणि इथं दाखवलेलं पण आहे की तुम्ही आत्ता एक्झॅक्ट कुठे आहात. तर आपण जस्ट पुणे दरवाजा क्रॉस करून थोडंसं वरती आलेलं आणि आपल्याला गड असा फिरून पुन्हा इकडं पुणे दरवाजातून बाहेर पडणार आहे. तर चला पुढे जाऊ. तर पहिल्या पुणे दरवाजातून वरती आल्यानंतर मला दुसरा पुणे दरवाजा भेटतो बघायला. त्याच्याच एक्झॅक्ट समोर थोडं बुरुज टाईप स्ट्रक्चर आहे. तिकडे जाऊन आपण बघूया की तिथे काय काय. गडावरती खूप साऱ्या ठिकाणी असे बोर्ड लावलेले आहेत की गडाची वेळ सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत आहे. तर तुम्ही ही जे टायमिंग आहे ती नोट करा एकदा. थोडंसं पुढं आल्यानंतर इथून थोड्याशा पायऱ्या आहेत. इथून पुढं आल्यानंतर पण तुम्हाला खूप छान असा सनराईज दिसतो, बघू शकता तुम्ही. ॲक्च्युली हा सनराईज पॉईंट आहे गडाचा. सगळ्यात छान सनराईज इथून दिसतो गडावरचा. तुम्ही बघू शकता किती सुंदर दृश्य आहे. तुम्हाला कदाचित दिसत असेल की जिथपर्यंत नजर जाईल ना तिथपर्यंत तुम्हाला ना ही सह्याद्रीची पर्वतरांग दिसते. हे बघा, बघू शकता. खूप डीपमध्ये खूप अशी लांबपर्यंत ती पर्वतरांग पसरलेली आहे. आणि सनराईजमुळे खूप छान असा काय म्हणतात त्याला की एकदम दृश्य असं एवढं भारी दिसतं ना, म्हणून मी एक्सप्लेन पण नाही करू शकत. तिथे खूप सारे सनराईज पॉईंट आहेत. हा एक पॉईंट आहे
नंतर इथून पण तुम्ही सनराईज बघू शकता. आणि इकडे वरती एक पॉईंट आहे आणि ह्याच्या मागून जर तुम्ही पलीकडे गेला ना तर तिथं एक सनराईज पॉईंट आहे. सनराईज या सनराईज पॉईंटवरून एक व्ह्यू आपण कॅप्चर करूया आणि पुढे गडाच्या एक्सप्लोरेशनसाठी पुढे जाऊया. सनराईज पॉईंटपासून जेव्हा तुम्ही माघारी येतो ना तर तेव्हा तुम्हाला जवळपास 1/4 गड दिसतो समोर, बघू शकता. दुसऱ्या पुणे दरवाजामधून आत आल्यानंतर ना तुम्हाला अजून एक दरवाजा दिसतो. त्या दरवाजाचं नाव मला स्पेसिफिकली माहीत नाही आहे. हा पण खूप छान आणि भक्कम दरवाजा आहे. त्या दरवाजातून आत आल्यानंतर ना तुम्हाला 2 दरवाजा लागतात, 2 रोड लागतात. एक म्हणजे इकडे जातो आणि एक म्हणजे तोफखान्याला जातो. तर तोफखान्यात बघून येऊया अगोदर. तोफखान्यामध्ये आतमध्ये शिरल्यानंतर आपल्याला समजतं की असं पूर्ण दगडाचं बांधकाम आहे, एकदम जुनी. आणि तोफखाना म्हणजे एका तोफ वगैरे ठेवल्या जायच्या, जे गडाच्या खूप सुरुवातीला आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथून बाहेर आल्यानंतर तुम्हाला एक व्ह्यू दिसतो. 2 रस्ते जात होते ना, त्याच्यामधला एक रस्ता जो तोफखान्याला जात होता आणि दुसऱ्या रस्त्यापासून वरती आलं ना ते आपल्याला घोड्याची पागा बघायला भेटते. तर आपण तिकडे जाऊया. असा काही रोड आहे तिकडे जाण्यासाठी. तुम्ही बघू शकता बहुतेक खूप साऱ्या गड्यावरती तुम्हाला अशा जागा बघायला भेटतात. जागा पण खूप मोठी असावी, हे बघू शकता. खूप मोठी जागा आहे आणि पूर्ण दगडांमध्ये तयार केलेलं आहे. पूर्ण घोड्याच्या पाग्यापासून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला दिसतं की दूरदर्शन मनोरा. कल्याण दरवाजाला तर आपण पुढे जाऊन जायचं आहे. तर दूरदर्शन मनोरा म्हणजे काय, तर इथं दूरदर्शनचं तुम्हाला टॉवर दिसत असेल हे. तर दूरदर्शनचं जे सारं टेलिकास्ट वगैरे होतं ना ते इथून होतं. गडावरती आल्यानंतर ना तुम्हाला खूप साऱ्या खाण्याच्या गोष्टी भेटतील. म्हणजे किती वाजताही या तुम्ही, तुम्हाला सगळ्या खाण्याच्या गोष्टी भेटू शकतात गडावरती. इथून पुढे आल्यानंतर ना तुम्हाला दिसेल की राजाराम महाराजांची समाधी इकडच्या बाजूला आहे आणि कल्याण दरवाजा समोरच्या बाजूला आहे. तर कल्याण दरवाजाकडे आपण जाऊ. पहिल्यांदा राजाराम महाराजांची समाधी बघून येऊया, चला. तर राजाराम महाराजांच्या समाधीकडे जाताना इथं टिळकांचा वाडा पण लागतो. तर टिळक जे आपण ज्यांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणतो ना, तर तो हा त्यांचा वाडा आहे. ते इथं राहत होते. चला पुढे बघूया. लोकमान्य टिळकांच्या वाड्यानंतर पुढे आल्यानंतर ना आपल्याला अजून थोडं पुढे जावं लागतं राजाराम महाराजांची समाधी बघायला. चला जाऊया पुढे. पुढं आल्यानंतर ना तुम्हाला असा एक बोट भेटतो. त्या बोटच्या बरोबर खालू राईट साईडवरून रोड जातो छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीकडे. तर तुम्ही हे पॉज करून त्यांची माहिती वाचू शकता, हिस्ट्री वगैरे. आणि आपण जाऊया आता समाधीकडे. तिथून बोर्डपासून पुढं आल्यानंतर ना तुम्हाला दिसतं इथं छोटंसं मंदिर टाईप स्ट्रक्चर केलेलं आहे. तर तिथं राजाराम महाराजांची समाधी. तर आपण बघूया जवळून समाधी. तर आपण फायनली आलो आहोत राजाराम महाराजांच्या समाधीपाशी. समाधी स्ट्रक्चर असं काही आहे. राजाराम महाराजांच्या समाधीवरून नंतर थोडंसं पुढं आलं ना असा व्ह्यू बघायला. हे बघ, म्हणजे सकाळी आलं ना तुम्ही, आता डिसेंबरचा महिना चालू आहे, सकाळी तुम्ही आलं ना, बापरे, म्हणजे थोडीशी थंडी असते, थोडंसं ऊन असतंय आणि एवढं भारी वाटतंय ना, एवढं भारी वाटतंय ना, म्हणजे विशेष तुम्ही येऊन बघा. राजाराम महाराजांच्या समाधीपासून पुढं आल्यानंतर ना थोडं तुम्हाला चालावं लागतं 1-5 मिनिट आणि नंतर जो व्ह्यू भेटतो ना तो तुम्ही बघू शकता. बघा, म्हणजे सकाळचं ऊन असल्यामुळं थोडंसं धुकट आहे थोडासा व्ह्यू. पण मी जेवढा रिसर्च केलं आहे ना तर त्या पॉईंटवरून तुम्हाला ना तोरणा आणि राजगड दिसतो. जर सगळं जर क्लिअर वातावरण असेल तर. हे बघा, तर तुम्हाला मी म्हटलं ना की जिथून तोरणा आणि राजगडचा व्ह्यू दिसतो जर वातावरण क्लिअर असेल तर त्याचं नाव ॲक्च्युली कलावंतिनी बुरुज आहे. आणि तिथून तुम्हाला राजगड आणि तोरणा दिसू शकतो. ॲक्च्युली आपण उलट्या साईडने येतो त्यामुळे आपण आत्ता आपल्याला बोर्ड दिसतोय हा. तर चला जाऊया पुढे. तर आता आपण हळूहळू उतरत ना कल्याण दरवाजाकडे निघालो आहे. तर कल्याण दरवाजा दाखवतो मी, बघा. तर इथून तुम्हाला दिसत असेल
तर इथे कुठेतरी कल्याण दरवाजा आहे, जिथं आपण निघालो आहे आता. तर जाऊया हळूहळू. तर काही ठिकाणी ना असं एकदम चॅलेंजिंग असं उतरायचं आहे, तर त्यामुळं प्रेफर करा की तुम्ही शूज घालून याल. तर कल्याण दरवाजाकडे जायच्या आधी का नाही तुम्हाला झुंजार बुरुज बघायला भेटतो. तुम्ही बघू शकता झुंजार बुरुज. तर तिथून पुढे आल्यानंतर तुम्हाला असं व्ह्यू दिसतो झुंजार बुरुजवरून. हे बघा, झुंजार बुरुज पासून पुढे आल्यानंतर कल्याण दरवाजा जस्ट अलीकडे ना ह्या डिरेक्शनला तुम्ही जर मॅप बघितला ना व्यवस्थित पॉज करून, तर या डिरेक्शनला कुठेतरी ना आपल्याला तोरणा किल्ला दिसतो आणि राजगड पण दिसतो. ॲक्च्युली मला आत्ता समजत नाही आहे की नक्की तो कुठे आहे, पण ह्याच डिरेक्शनला कुठेतरी तोरणा आणि राजगड दिसतो. तर चला जाऊया आता कल्याण दरवाजाकडे. हळूहळू कल्याण दरवाजाकडे जाताना तुम्हाला हा व्ह्यू बघायला भेटतो, जिथे तुम्हाला दिसत असेल की जिथून आपण स्टार्ट केलेलं पार्किंग. तर हळूहळू आपण चाललो आहे कल्याण दरवाजाकडे. तर तिथून पुढं आल्यानंतर ना आपल्याला दिसतं, हे बघा वरून व्ह्यू दिसतोय कल्याण दरवाजाचा. तर आपण जाऊया तिकडे कल्याण दरवाजाकडे. सुरुवातीला मी जे सांगितलं की गडाला टोटल 2 मेन दरवाजे आहेत, तर त्यातला एक म्हणजे पुणे दरवाजा जो सुरुवातीला लागतो, आणि हा कल्याण दरवाजा आहे माझ्या पाठीमागे बघू शकता, तो हा कल्याण दरवाजा आहे. तर गडाचे 2च मेन दरवाजे आहेत. कल्याण दरवाजा तुम्हाला झुंजार बुरुजवरून पार्किंगच्या साईडला येताना लागतो. तर चला बघूया. तिथून खाली आल्यानंतर तुम्हाला असं काहीतरी व्ह्यू बघायला भेटतो. तर हा कल्याण दरवाजा आहे. कल्याण दरवाजावरून तुम्हाला डायरेक्ट पार्किंगचा व्ह्यू भेटतो. तर आपण अजून खाली जाऊया. खाली अजून आहे थोडंसं. कल्याण मेन दरवाजा जो आहे ना तो हा आहे. तर सगळ्यात खाली उतरल्यानंतर तुम्हाला हा दरवाजा दिसतो, आणि थोडंसं वरती बघितलं ना तर अजून एक दरवाजा आहे. तर 2 दरवाजे आहेत ॲक्च्युली इथं, आणि तुम्हाला बुरुज पण बघायला भेटत असतील 2 खूप मोठे बुरुज आहेत, तुम्हाला दिसत असेल कदाचित. आणि हा असा कल्याण दरवाजा. आपण खाली जाऊया. खालच्या दरवाजातून खाली आल्यानंतर आपल्याला असा व्ह्यू बघायला भेटतो. तर इथून खालून पाऊल वाट आहे, आय थिंक वाट आहे तरी की खूप खालून पाऊल वाट असावी. पण हा असा काय व्ह्यू आहे कल्याण दरवाजापासून एकदम खाली आल्यानंतर. आणि तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर हे बघा, हे असा काहीतरी व्ह्यू दिसतो खालून. तर तुम्ही कल्याण दरवाजामधून खाली येताना तेव्हा गड खूप मोठा आहे ॲक्च्युली, त्यामुळे आपण राजाराम महाराजांची समाधी बघून असं उलटं आलं आहे. तिकडच्या बाजून तिकडे दिसत असेल तुम्हाला कलावंतिनी बुरुज. तर तो बोर्ड बघितला मी, तर कलावंतिनी बुरुज तुम्हाला दिसत असेल, मी दाखवला. पण जो तानाजीकडे आहे ना तुम्हाला मी दाखवलं नाही. तर इथून जेव्हा आपण येतो ना तिथं मध्ये खूप अशी उंच असा चढ आहे. तर तिथंच तानाजीकडा आहे ॲक्च्युली. कदाचित तिथून तानाजी मालुसरे गडावरती चढले असतील. तिथून पुढं आल्यानंतर थोडंसं ना तिथं तुम्हाला पिण्याच्या पाण्याची टाकी दिसेल. तर इथं तुम्ही पाणी पिऊ शकता. ॲक्च्युली ही अशी पाण्याची टाकी आहे जिथं नॅचरली पाणी साठत राहतं कंटिन्यू असं पाझरून. पाणी पिऊ शकता ॲक्च्युली. पाण्याच्या टाकीपासून वरती आल्यानंतर ना आपल्याला एक समर्थ स्थापित मारुती मंदिर दिसतं. तर आपण पटकन त्याचे पाया पाडून घेऊ. जसं मी तुम्हाला म्हटलो की आपण उलट्या बाजून आलो आहे. आता बोर्ड आपल्याला नंतर लागतात आणि जागा पहिल्यांदा. तर तुम्ही जर आला ना तर या बाजूनं या, म्हणजे गडाच्या डाव्या साईडनं तुम्ही फिरायला येऊ शकता. तर तानाजी मालुसरेंच्या समाधीकडे जाताना आपल्याला हत्ती टाके म्हणून एक तलाव लागतो छोटासा. खूप छान तलाव आहे, खूप छान दृश्य आहे. तिथून पुढे आल्यानंतर ना आपल्याला अमृतेश्वर भैरव मंदिर बघायला भेटतं. तर इथून तुम्ही आत जाऊ शकता. हे मंदिर असं दिसतं आतून. हे अमृतेश्वर मंदिराच्या बरोबर मागच्या साईडला तुम्हाला तानाजी मालुसरेंची समाधी बघायला भेटते. तर आपण जाऊया आतमध्ये. तर तानाजी मालुसरेंच्या समाधीच्या आधी जे सिंहगडाचे हिस्ट्री आहे ती थोडीशी दाखवण्यात आलेली आहे. आणि सिंहगडचा इन शॉर्ट मॅप इथेच तुम्हाला तानाजी मालुसरेंच्या समाधीबद्दल थोडीशी माहिती सांगण्यात आली आहे बोर्डवरती. त्यासमोर तानाजी मालुसरेंची समाधी. समाधीच्या आत आल्यानंतर ना मला असे लढाई करतानाचे पुतळे बघायला भेटतात.
बघू शकतो पोरबाजाचा बदल फाडण असं खूप छान वातावरण आहे समाधीच्या इथं थोडंसं दृश्य बघायला भेटतं. पुढं आल्यानंतर थोडंसं आपल्याला दिसतंय वीर तानाजी मालुसरे यांची समाधी आणि समाधीच्या बरोबर राईट साईडला तानाजी मालुसरे यांचा पुतळा देखील आहे. मित्रांनो, इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला याबद्दल खूप खूप आभार. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही कृपया सबस्क्राईब करा. आणि हा छोटासा सपोर्ट आम्हाला पुढचे व्हिडिओज अजून चांगले बनवण्यासाठी मदत करतात. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.